ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. गंगानगरमधील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे नागरिकांनी केली कारवाईची मागणी. गंगानगर येथील नागेश बोलके यांच्या घरापासून बोडुलवार भालेराव यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याचा गंभीर आरोप विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना ईमेल व व्हॉट्सअपद्वारे निवेदन पाठवले आहे. शेख नईम शेख लाल यांनी निवेदनात म्हटले आहे की हिंगोली तालुक्यात PMGSY व अन्य योजनांतर्गत ठेकेदार GS भाटिया यांच्या मार्फत रस्त्याचे व इतर कामे सुरू आहेत. मात्र ही कामे अंदाजपत्रकानुसार न होता अत्यंत हलक्या दर्जाची केली जात आहेत. विशेषतः गंगानगरमधील सदर रस्त्याचे काम सुरू करताना जुन्या रस्त्याचे खोदकाम न करता त्याच्यावर सरळ सिमेंटचा थर घालण्यात आला आहे, जे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असून टिकाऊपणाच्या दृष्टीने धोकादायक आहे. निवेदनासोबत कामाचे GO1 टॅग फोटो ही अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले असून सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेख नईम शेख लाल यांनी केली आहे. तसेच शासनाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि स्थानिक नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालावे असेही त्यांनी नमूद केले आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.